बद्दल प्रदेश कार्यकारिणीला सुचवण्यात आलेला आहे. आंबेडकरांच्या चौथ्या पिढीतला प्रतिनिधी लोकसभेच्या रिंगणात दिसेल का? हे बघा, हा निर्णय जो आहे तो वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीचा आहे. अमरावतीच्या जिल्ह्याच्या टीमकडनं हा प्रस्ताव राज्य कार्यकारिणीला गेलेला आहे आणि मी सर्वात प्रथम अमरावतीच्या सर्व टीमचा धन्यवाद करतो आणि त्यांचा आभारी आहे. कारण कोणत्याही एका व्यक्तीसाठी, आणि जो खास करून माझ्यासारखा जर एका पॉलिटिकल सायन्स आणि राज्यशास्त्राचा विद्यार्थी असला तर त्याला हा प्रस्ताव येणं की तुम्ही लोकसभा लढा आणि तू लोकसभेमध्ये जाऊन चांगलं काम करू शकतो, अशी कोणती एक टीम म्हणणं हे पाठीवरती थाप असंच आपण मानू शकतो. आणि माझ्यासाठी तो एक खूप प्राऊड मोमेंट आहे असं पण मी मानू शकतो. पण हा निर्णय शेवटी राज्य कार्यकारिणीचा असेल आणि जो पक्षाचा निर्णय तो सगळे मानू. पण वैयक्तिक सुजात आंबेडकरांना काय वाटतं, लढलं पाहिजे, समोर आलं पाहिजे, नवीन पिढीनं समोर आलं पाहिजे, तर असं असलं तर सुजातांना काय वाटतं? हे बघा, माझ्या प्रायोरिटी आत्ताच्या टाइमला 3च आहेत. सर्वात पहिली प्रायोरिटी की भारताचं संविधान आणि भारताची लोकशाही कशी टिकून ठेवता येईल, ते टिकून ठेवण्यासाठी भाजपचा पराभव कसा करता येईल, आणि त्याचबरोबर हे दोन कामं करत असताना जास्तीत जास्त वंचितांना, ज्यांना आतापर्यंत सत्तेपासून दूर ठेवलं होतं, त्यांना प्रतिनिधित्व कसं देता येईल आणि त्यांना सत्तेपर्यंत कसं नेता येईल. आणि ह्यासाठी जो पक्ष निर्णय घेईल, जे पक्षाचे श्रेष्ठ निर्णय घेतील, रेखाताई ठाकूर असतील, बाळासाहेब आंबेडकर असतील, राज्य कार्यकारिणी असतील, किंवा मागच्या वेळेस सारखं जसं पार्लमेंटरी कमिटी अपॉइंट करण्यात आली होती, जर असं कोणी जर जबाबदारी किंवा रिस्पॉन्सिबिलिटी देऊन ती लोक नेमण्यात आली तर ते जो निर्णय घेतील त्या निर्णयावरती सगळे ठाम राहतील. लोकसभेतला सर्वात लहान वयाचा खासदार व्हायला आवडेल का? हे बघा, लोकसभेत जायला कोणाला नाही आवडणार, हा सर्वांसमोरचा प्रश्न आहे. पण आत्ताची गरज काय आणि परिस्थिती काय हे समजून घेताना जो निर्णय पक्ष घेत त्याच्यावरती आपण सर्वच ठाम राहू. आपण जर परिस्थिती बघितली तर आत्ता अमरावतीमध्ये आपल्याला दिसते की अमरावतीच्या नागरिकांसमोर बरेच समस्या आहेत. गेल्या 10 वर्षापासून जी प्रगती व्हायला हवी होती, जो विकास व्हायला हवा होता, तो होताना आपल्याला दिसत नाही. तिकडच्या खासदारांविरुद्ध एक नाराजगी आपल्याला दिसते आणि आपण थोडं हे पण बघू शकतो की एक डॉक्युमेंट्सची चीटिंग पण आपल्याला होताना दिसते. आणि ह्याच परिस्थितीत जी वंचित बहुजन आघाडीची एक 3-4 लाखाची सभा, रेकॉर्ड ब्रेक सभा जी अमरावतीत झाली, त्यांनी अख्खं विदर्भाचं आणि महाराष्ट्राचं राजकारणाचं चित्र पण आपल्याला थोडं बदलताना दिसते. आणि ह्या परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडी हीच अमरावतीच्या प्रश्नांवरती मात करू शकते अशी लोकांची भावना आहे. आणि त्याच्यामध्ये ह्या अमरावतीच्या टीमनी हा प्रस्ताव पाठवला. जो निर्णय आहे तो पक्षश्रेष्ठांचाच असेल. बाबासाहेब आणि बाळासाहेबांनंतर सुजात आंबेडकरांचं नाव लोकसभेत येत आहे. परंपरा जी आहे, राजकारणाच्या पलीकडलं एक थोडंसं कालचं मोमेंट तुमच्यासाठी असेल. काय वाटलं जेव्हा तुमच्या नावाची शिफारस झाली तेव्हा? मी जसं म्हटलं तसं की एक पॉलिटिकल सायन्सचा विद्यार्थी, राज्यशास्त्राचा विद्यार्थी असताना कोणत्या, आणि जो राजकारणामध्ये इंटरेस्टेड आहे, ज्यांनी याच्यामध्ये शिक्षण घेतलंय, वेगवेगळ्या ठिकाणी काम पण केले, त्याला जर कोणी म्हणत असेल की तुम्ही आमच्यासाठी लोकसभेचे उमेदवार व्हा, तर त्यासाठी ती आनंदाचीच बाब आहे. पण मी जसं तुम्हाला सांगितलं तसं वंचित बहुजन आघाडीच्या आणि माझ्या प्रायोरिटीज तरी भारताचं संविधान आणि लोकशाही टिकून ठेवणं, भाजपचा पराभव करणं आणि वंचितांना सत्तेचा वाटा पोचवणं हेच कायमस्वरूपी राहील. एक शेवटचा प्रश्न विचारतो. ज्या पद्धतीनं आता महाविकास आघाडीने वंचितच्या बोलणी होत नाही, जागा वाटपांचं भिजत घोळणं पडलेलं आहे, काय वाटतं त्याचं आउटपुट काय निघेल? हे बघा, वंचित बहुजन आघाडीने खूप आधीपासून प्रयत्न केला आहे इंडिया आघाडीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये. 1 सप्टेंबर रोजी पहिला प्रयत्न सुरू झाला, जेव्हा ॲडव्होकेट प्रियदर्शी तेलंग यांनी एक पत्र पाठवलं होतं मल्लिकार्जुन खरगेंना मुंबईच्या बैठकीच्या आधी. तेच होत असताना वंचित बहुजन आघाडीकडनं वेगवेगळे प्रेशर टॅक्टिक्स हे वापरण्यात आले युती आणि आघाडी घडवून आणायला, आणि त्याच्यामुळे आज आपल्याला दिसते की चर्चा इथपर्यंत पोचली. पण हा 42 लाख मतदान घेणारा पक्ष आहे, ज्याची ताकद आज महाराष्ट्रामध्ये सर्वांना दिसते. दुसऱ्या बाजूला आपल्याला दिसते की भाजप सोडून बाकी सगळ्या पक्षांमध्ये डिपार्चर्स थोड्या प्रमाणात झालेत. थोड्या प्रमाणामध्ये काही पक्ष फुटून त्यांची ताकद कमी होताना दिसते. पण वंचित बहुजन आघाडी 2019 पासून नुसता वाढलाच आहे. जेव्हा 42 लाख मतदान ह्या पक्षाने घेतलं तेव्हा नुसताच स्थापन झालेला पक्ष होता. त्याच्यानंतर गावामध्ये शाखा, गावाच्या टीम्स, गावाच्या कमिट्या, तसंच शहरी भागामध्ये वॉर्डच्या कमिट्या, बूथच्या कमिट्या, तालुक्याच्या कमिट्या, जिल्ह्याच्या कमिट्या, राज्य कार्यकारिणी, युवक महिला आघाडी, युवक आघाडी, पेरेंट बॉडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, फुले आंबेडकरी विद्वत सभा,
इतक्या सगळ्या टीम्स वंचित बहुजन आघाडीने मोठ्या प्रमाणात उघडल्यात आणि जास्त लोक आपल्याला हे गेल्या 5 वर्षात वंचितमध्ये इन्कमिंग होताना दिसत आहेत किंवा प्रवेश घेऊन सक्रियपणे काम करताना दिसत आहेत. आणि ह्या पक्षाची जितकी ताकद आहे ती ताकद खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीने ओळखायला पाहिजे आणि आम्हाला सन्मानजनक जागाचा वाटप व्हायला पाहिजे. वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट.